तर आम्ही आज चाललेलो रानात. तर आम्हाला जाता जाता ही आपली दोस्त दिसली, ही इथं उभारली ती. ती आलती खेकडं आणि मासे पकडायला. तर तुम्हाला दाखवतो खेकडं पकडलं बघा इथं. खेकडं बघा इथं, हे बघा, हे त्याची खेकड्याची नांगी आता तोडून ठेवले चावल म्हणून, नाहीतर बघा जिवंत आहे खेकडे बघा. त्याचे डोळे इथे बघा असे केवढे मोठे बघा खेकडे बघा. लय मोठे खेकडे पकडले. तर मासे पकडले बघा इथं. त्या पिशवीमध्ये एवढं पोतं भरून मासे पकडलेत भावाने आपल्या. त्यांच्या कलेनं त्यांचा खतरनाक विषय लय भारी पकडत होते, ते दाखवलं नाही. आत्ता आलो आम्ही त्यामुळं. तर बघा इथं पण खेकडे पकडले, तिकडनं की नाही म्हटलं तरी 10-12 खेकडे पकडले. आज जोडणं त्यांनी गच्च केले त्यांची. कसलं घाण भ्या वाटतंय. असं खेकडाने इकडे असे त्यांच्या नांग्या पडल्या बघा, जे आपल्याला चावत्यात नांग्या, त्या नांग्या भावाने लय खतरनाक नियोजन लावून पकडलेला खेकडे. तर बघा मासं धावतो थांबा तो मस्त. मासं तो म्हणून धावतो थांबा खाली गेल्यावर. कसं मासं आहेत ते, आपल्या गावचा बंधारा एवढा मोठा, तिथनं असं खाली इकडंपर्यंत दाखवतो हा मासा. मासं दाखवतो हा बघा. भावाने आमच्या गच जुळणा केल्या, नाही म्हणलं तर 20-25 किलोची तरी जुळणा केलेली आहे. तसं बघा हे पोतं भरून असं मासं पकडलं बघा. एक एक मासं असं जिवंत आहे ती. तिला जरा हे करा हा पकडा. हा बघा असं बघा, नाही म्हणलं तर 20-25 किलो झाला असेल तेवढा आहे ना. हां 20-25 किलो जुळणा लावल्या मस्त. किती रुपये होईल तेवढ्याचं? एक 10,000 होईल काय? 10,000 काय माझ्या. तर आपण धरून चालू 10,000ची पट्टी पाडली 3-2 तासामध्ये येऊन. तर असलं खतरनाक पकडल्यात ना भावानं, बघायचं असं एवढी इच्छा होती की लय खतरनाक असं पकडले भावाने खेकडं. खेकडाने मासं पण हातात नाही, हातात नको. तर भावानं कसं तर करत मासा बाहेर काढला एक. तर तो म्हणता होतो केवढा मोठा मासा आहे बघा. नाही म्हणलं तर 2 किलोचं तर निवांत भरल. मासा गच्च असलं मोठं, ह्याच्यापेक्षा मोठं आहे. तर मासा पाक खाली आहे. 3 किलोचा आहे बघा. हे मोठे असतं टिपर. हो का कसला मोठा आहे बघा मासा. 3-4 किलोचा आहे गावात नाही म्हणलं तर जवळ 3 किलो 4 किलो तर भरेलच. खतरनाक मासा आहे, लय बेकार मासा आहे तर बरं का. खतरनाक लय म्हणजे